हा पदार्थ लहान असो की मोठे असो इतकी छान रेसिपी आहे ही। चला सुरू करूया। एक कांदा घेतलाय, त्याला बारीक कट करून 4 हिरव्या मिरच्या घेतल्या, तसंच पॅन ठेवलं, पॅनमध्ये 4 चमचे तेल टाकलं। आता त्याच्यामध्ये 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी टाकायची आहे। तसंच मी कांदा खूप बारीक कट करून घेतला, तसंच 4 हिरव्या मिरच्या पण कट करून घेतल्या आहे, कोथिंबीर पण कट करून घेतलेलं आहे। बघा बारीक कट केलेलं आहे। ही रेसिपीला भारी आहे, घरात भाजी नसेल तर झटपट बनणारी रेसिपी आहे। आता आपण म्हटलं की नाही आता मला काहीतरी पटकन बनवून खायचं आहे, तर ही परफेक्ट रेसिपी आहे त्याच्यासाठी। आता बघा ह्याला छान कांद्याला अरत परत होऊ देते। 4 हिरव्या मिरच्या तिखट वापरलेल्या आहे, त्याला छान होऊ देते। आता बघा लसणाची 2 कळ्या घ्या, 1 कळी घ्या, त्याचे छोटे छोटे चॉप्स केले ते टाकलेले आहे, आलं वापरलेलं नाही आहे। बघा आता याच्यामध्ये मेन इन्ग्रेडियंट म्हणजे मी आंबा घेतलेला आहे, कच्चा आंबा तो घेतला आहे 100 ग्रॅम, त्याला बारीक बारीक कट करून घेतलेला आहे, त्याला पण छान अरत परत होऊ देते। आणि ताजा कोथिंबीर मस्त धुवून बारीक कट करून ठेवलेला आहे साईडला। आता बघा याला छान होऊ देसाठी 5 मिनटं लागेल, बस जास्त वेळ लागत नाही। हळद टाकली अर्धा चमचा, तिखट घेतलं 1 चमचा, जास्त तिखट असेल तर माझ्याकडलं तिखट व्यवस्थित तिखट आहे म्हणून 1 चमचा वापरला। धणा जिरा पावडर टाकली, तुम्ही गरम मसाला टाकू शकता, मीठ चवीनुसार आहे। आणि बघा आता याला छान मिक्स करून वाफेवर होऊ द्यायचं आहे, 5 मिनटं होऊ द्यायचं आहे, बस जास्त वेळ लागत नाही याला। झटपट होणारी रेसिपी आहे, खूप सगळ्यांना आवडेल अशी छान रेसिपी आहे। भाकरी असो की चपाती असो की भात असो सगळ्यासोबत तुम्ही खाऊ शकता, मस्त पदार्थ आहे हा। बघा आता बेसन घेतलं आहे, 200 ग्रॅम आहे हे बेसन म्हणजे। आणि एक याच्यामध्ये थोडं बारीक दळलेलं बेसन म्हणजे जाडसर बेसन रव्यासारखं आहे, ते 4 चमचे मिक्स केलेलं आहे, बाकी प्लेन बेसन आहे। याला छान फेटून घेते। साधी सोपी अगदी सरळ सगळे बनवू शकेल अशी अगदी सोपी मस्त रेसिपी आहे। बघा पाणी घेतलं आहे 1 कप, प्रमाणानुसार पाणी वापरायचं आहे, कारण जेवढं घट्ट ठेवायचं आहे तेवढं घट्ट ठेवायचं आहे, म्हणून 1 कप घेतला आहे। ज्याने मी बेसन घेतलं आहे त्यानेच 1 कप पाणी घेतला। त्याच्यात हळद टाकायचं, कारण अर्धा चमचा मी शिजताना टाकली, आता याच्यात टाकली कारण कलर खूप छान येतो हळद अशी टाकली की, म्हणून मी त्याच्यामध्ये टाकलं आहे। बघा वाफेवर झालेलं, आता बघूया आपण। तर छान झालं आहे, मस्त शिजून आलं आहे, खूप असं गळेपर्यंत शिजू नाही द्यायचं आहे, त्याचं कारण आहे तोंडामध्ये आंबा येतो तेव्हा छान वाटतं मस्त। हा आंब्या कैरीचा झुणका म्हणा की बेसन बुर्जी म्हणा, हे आहे हा पदार्थ। बघा याच्यामध्ये मी आता अर्धा वाटी पाणी टाकायचं रिझन हेच आहे की तुमच्या पॅनला जेव्हा बेसन टाकता तेव्हा पूर्ण बुडाला लागू नये, म्हणून त्याच्यामध्ये मी अर्धी वाटी आधीच पाणी शिजलेल्या याच्यात कांद्या आणि आंब्यामध्ये टाकलं आहे। आता भिजवलेलं वरतून बेसन ओतते आहे, त्याला छान मस्त मिक्स करते पूर्णपणे। असं छान मिक्स झालं की याला पुन्हा आधी 2 ते 3 मिनटं झालं, आता 2 मिनटंच होऊ द्यायचं आहे, छान शिजून येते वाफेवर 1 नंबर। तुम्ही पाहिजे तर 1 चमचा पुन्हा तेल टाकू शकता, पण तेल टाकायची गरज पडत नाही, ऑलरेडी 4 चमचे तेल घातलेलं आहे। आणि बघा आता पुन्हा वाफ येईपर्यंत मी ठेवते, त्याच्यानंतर तुम्हाला याच्यासाठी बघायचं आहे की मस्त ते सुटसुटीत कसं झालं। आता छान ताजा कोथिंबीरशिवाय तर चव नाही, आणि नसेल तर चालेल। मग आता याच्यामध्ये आहे ना थोडी चिली फ्लेक्स टाकले, कारण माझ्याकडे अवेलेबल होते म्हणून टाकते, तुमच्याकडे नसेल तर नका टाकू, गरजेचा पदार्थ नाही हा। तर बघा छान, आता बघा मी काढून दाखवते तुम्हाला, इतकं मोकळं छान मस्त झुणका झालेला आहे, 1 नंबर झालेला आहे। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला सांगा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली। तर भेटूया नवीन व्हिडिओसोबत। थँक्यू सो मच, बाय।